नमस्कार. जय श्री कंबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे. आता काय थंडी पडली ना, तर गरम गरम असं काय तर खा वाटतंय. तर आज मी मॅगी करणार आहे, मस्त अशी आणि झटपटीत होणारी अशी आणि कमी साहित्यात. चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया. मॅगी बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी ही कट करून घेतलेला आहे. कोथिंबीर, टोमॅटो, कांदा एक घेतलेला आहे, कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे, टोमॅटो एक घेतलेला आहे. हे बारीक कट करून घेतलाय. तुम्ही याच्यात गाजर वाटाणा टाकलं तरी पण चालतोय. आता ही बाजूला ठेव. मी 2 मॅगी घेतलेले त्या. मी 7 रुपयाची घेतलेली, तुम्ही 14 रुपयाची घेतली तरी पण एकच चालते. मी 2 घेतलेले आहे. आता ही ह्याची मॅगी करणार आहे मी. ठेवले अगोदर कांदा टाकायचा, लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. थंडीमध्ये खायला मॅगी खूप छान लागते, त्यामुळे नक्की करा. गरम गरम अशी मॅगी खायला लय भारी वाटते. चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा लाल भाजलेला आहे. आता यात टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो असं पूर्ण पाणी होईपर्यंत, गाळा होईपर्यंत याला चांगलं असं परतून घ्यायचं बरं का. चांगलं परतून घ्यायचं. थोडासा फुल गॅस करायचा आणि चांगलं असं टोमॅटो परतून घ्यायचं. खायला मस्त असं लागतं. आता याच्यात थोडीशी मिरची टाकायची, हिरवी मिरची. तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त बरं का. हिरवी मिरचीला जे लय तिखट असते त्यामुळे थोडीशी कमीच टाका. मी कमीच टाकलेले. त्याच्यामुळे थोडीशी हळद टाकायची बरं का, म्हणजे मॅगीला कलर चांगला येतो. 2 मिनिटात तयार होते मॅगी बरं का, लय वेळ लागत नाही. चांगलं हे सगळं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात काय करायचं, पाणी ओतायचं. तुम्हाला पातळ करायची असली थोडी पातळ करू शकता, पूर्ण सुकी करायची असली तर पूर्ण सुकी करू शकता. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं. याला गरम होऊ द्यायचं. बघा मॅगी फोडलेले मी आणि अशी बारीक करून घेतलेले. तुम्हाला अशीच टाकायची असली तर टाकू शकता. मी कट करून घेतलेले आहे बघा. आणि पाण्याला उकळी आल्यावरच टाकायची. छान अशी उकळी आल्यावरच मी ह्याच्यात ही टाकलेली मॅगी, म्हणजे गार पाण्यात कसं चांगली होत नाही ना. हे बघा मी हे मसाले टाकणार आहे. सगळाच टाकून घ्यायचा मसाला. गरम झाल्याशिवाय बिलकुल बी आजी भिजली जात नाही, वेगळे होते. मस्त अशी मॅगी शिजलेले, मस्त अशी मॅगी शिजलेले. तर या मग खायला मॅगी. आता मी काय करते, एका बाउलमध्ये काढून घेते. तुम्हाला जर थोडं पाणी करायचं असलं तर करू शकता. मी जास्त सुकवलेलं नाही, एकदमच सुकी नाही केलेली. थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. अशीच खायला मस्त लागते. या मग मॅगी खायला गरम गरम.